नमस्कार, मी राहुल कुलकर्णी आणि जगभरातल्या आपल्या ABP माझाच्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण लाईव्ह आहोत त्याचं मुख्य कारण असं आहे की आज एक देश पातळीवरती एक महत्त्वाची घडामोड घडते. ती अशी की महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस हे देशाच्या गृहमंत्र्यांना आज जाऊन भेटले आणि त्यांनी काही साखर इंडस्ट्रीशी संदर्भात असलेल्या काही मागण्या केलेल्या आहेत. त्याबरोबरच श्री BB ठोंबरे, तुमचं तर नाव असं आहे की नाम ही काफी आहे म्हणतात. आणि माझ्या मते ज्यांना साखर उद्योगाचा गेली 30 वर्ष दीर्घ असा अनुभव आहे, साखर कारखानदारी चालवणं असेल, देशामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती साखर उद्योगासंदर्भातली कुठलीही घडामोड असेल तर महाराष्ट्रामध्ये ज्याला इम्पार्शियल ओपिनियनची अपेक्षा असते ते श्री BB ठोंबरे यांना संपर्क साधतात. सो ते आता आपल्याबरोबर आहेत. दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर तुम्ही सगळ्यांनी मी घेतलेली श्री शेखर गायकवाड यांची मुलाखत बघितली. काही मुद्दे तुम्ही मला त्या मुलाखतीखाली टॅग केलेले होते, ते आणि इतर सगळे मुद्दे ह्यावरती आपण श्री BB ठोंबरे यांना जरूर विचारू. आज जी पॉलिटिकल डेव्हलपमेंट आहे त्यातलं जे राजकारण आहे तेही समजून घेऊ. पण तुम्ही ही मुलाखत सुरू करायच्या आधी असं म्हणालात की तुमच्या या 30 वर्षाच्या काळामध्ये साखर कारखानदारीच्या हे वर्ष हे सुवर्ण काळ आहे. मी टॅग असा केला की खरं म्हणजे हा साखरेचा महापूर आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे निश्चितच हा साखरेचा महापूर नक्कीच आहे. कारण गेल्या 3 वर्षापासून साखर उद्योगाला अत्यंत फेवरेबल असं वातावरण निर्माण झालं. देशामध्ये जवळपास गेल्या 2015-16 पासून सातत्यानं साखरेच्या उत्पादनामध्ये वाढ होते. आपल्याला माहीत आहे की साखर उद्योग एक सायक्लिक बिझनेस आहे. म्हणजे दर 3 ते 4 वर्षाला ह्या नैसर्गिक आपत्तीमुळं साखरेच्या उत्पादनामध्ये चढउतार होतात आणि उत्पादनामध्ये चढउतार झाले की त्याचा परिणाम साखरेच्या भावावर, साखरेच्या मागणीवर होतो. परंतु यावर्षीचं वर्ष सुवर्णकाळ या अर्थानं आहे की यावर्षी देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साखरेचं उत्पादन होतं आहे. परंतु ते उत्पादन होत असताना साखरेचे भावसुद्धा तेजीचे राहत आहेत. आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की ब्राझीलमध्ये गेल्या 6 महिन्यापासून जी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि ब्राझीलचा हंगाम हा एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत चालतो. तर हा संपूर्ण हंगाम ब्राझीलमध्ये दुष्काळी परिस्थिती आणि त्याचबरोबर तिथं बर्फाचा वर्षाव अशा दोन्ही कारणामुळं ऊसाचं पिकाचं प्रचंड नुकसान झालं. आणि त्यामुळं जगाला 40% साखरेचा पुरवठा करणारा ब्राझील हा जगाचा 1 नंबरचा साखर उत्पादक आहे. त्या देशामध्ये दुष्काळी परिस्थिती आणि ह्या फ्रॉस्टमुळं जे साखरेच्या उत्पादनामध्ये घट होते त्यामुळं जागतिक बाजारामध्ये साखरेला प्रचंड तेजी आलेली आहे. आणि त्यामुळं भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा भारत साखर उत्पादनात असला तरीसुद्धा आमचं स्वतःचं कन्झम्पशन जास्त आहे आणि त्यामुळं आमची एक्सपोर्टेबल क्वांटिटी तशी फार कमी आहे. परंतु यावर्षी साखरेचं उत्पादन वाढलं आणि त्याचबरोबर जागतिक बाजारामध्ये साखरेचे भाव वाढले. या दोन्हीचा मिलाप जर आपण पाहिला तर मला असं वाटतं की 75 वर्षामध्ये असा काळ कधी आला नाही की सतत 3-4 वर्ष साखरेचं उत्पादन वाढलं आणि त्याचबरोबर साखरेच्या भावामध्ये यावर्षी वाढ झाली. आणि म्हणून मला असं वाटतं की मागच्या 3-4 वर्षामध्ये साखरेचं उत्पादनात वाढ होत असताना यावर्षी अशी परिस्थिती होती की साखर 3000च्या खाली 2500च्या खाली येते की काय. परंतु जुलै महिन्यापासून साखरेच्या भावामध्ये तेजी आली आणि आज साखरेचे भाव साधारणपणे 3300-3400 रुपये महाराष्ट्रामध्ये स्थिर आहेत. उत्तर प्रदेशामध्ये साधारणपणे 3500 ते 3600 त्यांना भाव मिळतो आहे. आणि असे आहे की यावर्षी गळीत हंगाम ब्राझीलमधला जरी डिस्टर्ब झाला परंतु तिथला उपलब्ध ऊसाचा खोडवासुद्धा 50% डिस्टर्ब झालेला, 50% त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळं पुढच्या वर्षीसुद्धा ब्राझीलमध्ये साखरेचं उत्पादन निश्चितपणे कमी राहणार आहे. आणि थोडं आकडेवारीत बोलूया. आणि त्यामुळं आकडेवारीमध्ये आज ब्राझीलमध्ये जो 370-75 लाख टनाचं उत्पादन होतं ते साधारणपणे आता 310 लाख टनावर आलं देशांतर्गत. आणि देशाचं यावर्षीचं मागच्या वर्षीचं उत्पादन अपेक्षित होतं 310 लाख टन, ते 310 लाख 10-12पर्यंत आपण गेलो. यावर्षी देशातलं उत्पादन 340 लाख टन अपेक्षित आहे. परंतु केंद्र सरकारच्या इथेनॉल उत्पादनाला जे प्रोत्साहन देण्याचं धोरण आहे आणि त्यामुळं यावर्षी उत्पादनामध्ये किमान 35 लाख टन
ही साखर इथेनॉलकडे डायव्हर्ट केली जाईल आणि त्यामुळं साधारणपणे यावर्षी देशामध्ये 310 ते 315 लाख टन साखरेचं उत्पादन होईल. आणि त्यामुळं या दोन्ही परिस्थितीमध्ये एका बाजूला उत्पादनामध्ये आपण उच्चांक गाठतोय, त्याचबरोबर साखरेचं इथेनॉलमध्ये रूपांतर करण्यासाठी जास्तीत जास्त वापर करतोय आणि हे करत असताना साखरेचे भाव हे स्थिर राहत आहेत. अशी अनन्यसाधारण अशी परिस्थिती यावर्षी आपल्याला दिसते. हे वर्ष आणि पुढचं वर्ष दोन्ही वर्ष साधारणपणे साखर उद्योगाच्या दृष्टीनं सुवर्णकाळ राहणार आहे. एक याला जोडूनच उपप्रश्न, मला माहिती आहे की तुम्हा सर्वांचे प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. आधी मी माझे प्रश्न विचारून घेतो. उपप्रश्न असा की याचा ग्राहकांना काय फायदा होईल, दुसरं जे आपले ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या दृष्टीनं काय चित्र राहील हे वर्ष आणि पुढचं वर्ष. नाही, या बाबतीमध्ये मला एक निश्चित सांगायचं आहे की ग्राहकाच्या बाबतीमध्ये आपण जे पाहतोय ना की गेल्या 15-20 वर्षापासून आपण अन्नधान्याची जरी फक्त तुलना केली, मग तेल असेल, चहा असेल किंवा डाळी असतील, या सगळ्या वस्तूंचे भाव अगदी 3 पटीपासून ते 10 पटीपर्यंत वाढ झाली. पण तो साखरेच्या भावामध्ये मात्र फारशी वाढ झालेली नाही आणि साखरेचे भाव अगदी दुपटीनं सुद्धा वाढलेले नाहीत गेल्या 10 वर्षामध्ये. म्हणजे 2010ला साखरेचे भाव साधारणपणे 2200-2300 रुपये कारखान्याला मिळत होते, ग्राहकाला 3000 रुपये होता. आजची परिस्थितीसुद्धा अशीच आहे की कारखान्याला 3000-3100 रुपये भाव मिळत आहेत आणि ग्राहकाला 3500-3600 रुपये मिळत आहेत. यामध्ये मला असं वाटतं की ग्राहकाचं बजेट जर आपण काढलं तर एका कुटुंबाला साधारणपणे महिन्याला एक 10 ते 15 किलो साखर मॅक्झिमम झाली, मोठ्यात मोठ्या कुटुंबाला सुद्धा. मग अशा कुटुंबाला साखरेच्या भावामध्ये जर एक 4 रुपये 5 रुपये वाढ झाले तर बजेटमध्ये 50 रुपये महिन्याला वाढ होते. मला असं वाटतं की बजेट कोलॅप्स झालं ही आपल्या मार्फत जी काही विवंचना असते तर अशी काही खरं परिस्थिती नाही आहे. परंतु त्याचा एक सदृश्य परिणाम जो चांगला आहे की 5 रुपये किलोला जर ग्राहकाने जास्त दिले तर आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 500 रुपये टनाला जादा मिळतात आणि त्यामुळं ऊस उत्पादकाच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून माझे संपूर्ण ग्राहकांना विनंती आहे की खरं म्हणजे साखर महाग झाली म्हणून आपण टाहो फोडू नका. साखरेचा तितकासा मोठा परिणाम यामधून होणार नाही, परंतु त्या निमित्तानं ऊस उत्पादक शेतकरी जो आज आहे त्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव निश्चित मिळेल आणि त्याची आर्थिक उन्नती होईल. हाही त्याच्यात महत्त्वाचा भाग. ऊस उत्पादकांच्या भावासंदर्भात काय त्याला जो दर ऊस आहे, उत्पादकांना FRP तर निश्चितपणे ऊस उत्पादकाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की FRP तर ऊस उत्पादकांना मिळते आणि सरकार दरवर्षी ऊस उत्पादकाच्या किमतीमध्ये वाढ करते आहे. म्हणजे आज 2900 रुपये हे 10% साखर उतार्याला FRP मिळते आणि वाढीव प्रमाणामध्ये 290 रुपये प्रति एका पॉईंटला मिळते आणि त्याप्रमाणे दरवर्षी FRP मध्ये वाढ होते. एक प्रश्न आलाय तुमच्यासाठी. तात्यासाहेब चिमणे आपले प्रेक्षक आहेत, त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की उसाला 3500 रुपये टन असा भाव मिळणं शक्य आहे का गिवन सिच्युएशन? नाही, या परिस्थितीमध्ये निश्चितपणे 3500 पर्यंत भाव मिळू शकतो. त्या 2 गोष्टी आहेत की साखरेचा उत्पादन खर्च जो आहे हा साखरेचा उत्पादन खर्च आज आम्ही 3000 पर्यंतचा FRPचा भाव गृहीत धरून आमचा 3500 ते 3600 रुपये उत्पादन खर्च आहे. उत्पादन खर्चामध्ये ऊसाची किंमत सोडून इतर भाग जो वाढतो तो काही फार वाढत नाही आहे, परंतु ऊसाच्या किमतीच्या प्रमाणामध्ये साखरेच्या किमतीमध्ये वाढ झाली पाहिजे. मला असं वाटतं की 3500 रुपये आम्हाला ऊसाला भाव द्यायचा असेल तर साखरेला किमान 4000 रुपये क्विंटलला भाव मिळाला पाहिजे. इथेनॉलसाठी आज केंद्र सरकारनं प्रोत्साहन दिलेलं आहे, पण इथेनॉलला सुद्धा आज जो काही 62 रुपये 57 रुपये भाव मिळतो आहे त्यामध्ये सुद्धा 5 रुपये लिटरला जर वाढ झाली तर मला असं खात्री वाटते की अत्यंत कार्यक्षमतेने चालणाऱ्या सगळे कारखाने 3500 रुपयापर्यंत ऊसाला भाव देऊ शकतील. एक प्रश्न आलाय, शशिकांत कांबळे असं विचारतायत. खरं म्हणजे तो आणखी वेगळा थोडा लार्जर आपण करूया. त्यांचं असं मत आहे की नवी मुंबईमध्ये 42 रुपये किलो साखर आहे. माझा प्रश्न थोडासा मोठा असा आहे की आपल्याकडे डोमेस्टिक कन्झम्पशन आणि इंडस्ट्रीयल कन्झम्पशन याच्यासाठी वेगवेगळे दर नाही आहेत. त्याच्याबद्दल बरेच वर्ष झालं आपण चर्चा करतोय. खरं म्हणजे आम्ही सगळ्या साखर उद्योगानं ही सातत्यानं मागणी केलेली आहे की आज आपण पाहतोय की साखरेचं डोमेस्टिक कन्झम्पशन हे फक्त 18% आहे. म्हणजे साखर प्रत्यक्ष कुटुंबाला खायला जी लागते, चहाच्या स्वरूपात असेल, स्वीटनिंगच्या आयटमच्या स्वरूपात असेल, ती फक्त 18 ते 20% आहे. परंतु खऱ्या अर्थानं साखरेचं जे मेजर कन्झम्पशन आहे
ते कन्झम्शन हे मिठाईसाठी 40% आहे, म्हणजे 20-25% सॉफ्ट ड्रिंकसाठी लागते, फार्मास्युटिकलसाठी लागते. आणि त्यामुळे आमची सातत्यानं केंद्र सरकारकडे मागणी आहे की साखरेच्या विक्रीमध्ये ड्युअल प्राइसिंग पॉलिसी म्हणजे द्विस्तरीय किंमत असावी. त्यात तांत्रिक काही अडचणी आहेत? त्यामध्ये खरं म्हणजे तांत्रिक अडचण असायचं काही कारण नाही. आज पूर्वी असं वाटत होतं की बाबा हे हाऊस होल्डसाठी म्हणून साखर घेतली जाईल आणि ती साखर पुन्हा इंडस्ट्रीला वापरली जाईल. परंतु आज GST आहे, वे बिल आहे आणि ह्या GST आणि वे बिलच्या माध्यमातून तुम्हाला असं कुठल्याही एक पोतंसुद्धा चोरी करता येणार नाही. ज्या पर्पजसाठी गेलं त्या ठिकाणी जाईल. आणि त्यामुळं जर ड्युअल प्राइसिंग पॉलिसी जर आली तर मला असं वाटतं की आपण निश्चितपणे ग्राहकांना न्याय देऊ शकू, ग्राहकांना स्वस्त मिळेल. आणि आज आपण पाहतोय की 20 रुपये 25 रुपये किलो साखर असताना आईस्क्रीमचे भाव तेच आहेत, मेडिसिनचे भाव तेच आहेत, स्वीटनिंग आयटम जे आहेत, मिठाईचे भाव तेच आहेत. आणि 40 रुपये किलो साखर झाली तरी त्यांच्या भावामध्ये फरक पडत नाही. म्हणजे त्यांचं जे मार्जिन ऑफ प्रॉफिट आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि त्यामुळं तिथं मात्र द्विस्तरीय प्राइसिंग पॉलिसी आली पाहिजे की ज्या माध्यमातून ग्राहकांना डायरेक्ट कन्झ्युम करणाऱ्या ग्राहकांना स्वस्त मिळेल. आणि इंडस्ट्रीयल प्रोडक्टच्या बाबतीमध्ये, कारण आपण बघतो की काही प्रोडक्टमध्ये तर 40 ते 50% हा साखरेची किंमत त्याच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये येते. आणि मग साखरेच्या किमतीतला जो चढ उतार आहे त्याचा परिणाम, त्याचा फायदा हा आमच्या ग्राहकांना मिळत नाही आहे. तर त्या दिशेनं ही किती दशक चर्चा सुरू आहे? गेली 10-15 वर्ष तर सुरू आहे माझ्या मते. साधारणपणे आता हे गेल्या 3-4 वर्षापासून त्याला वेग आला की ज्यावेळेस साखरेच्या किमती बाबतीमध्ये पर्टिक्युलरली MSP आली. आणि MSP आल्यापासून मात्र या बाबतीमध्ये चर्चा होती आहे. आणि बऱ्यापैकी केंद्र सरकारच्या चर्चेमध्ये हा विषय आहे. आणि मला असं वाटतं की कदाचित या बाबतीमध्ये केंद्र सरकारनं थोडा पॉझिटिव्ह अप्रोच घेतला. कारण नीती आयोग आणि CACP कृषी मूल्य आयोग या दोन्हीही आयोगाने ज्या वेळेस या विषयाबाबतीमध्ये चर्चा झाल्या, एक कमिटी नेमली गेली, त्या कमिटीच्या शिफारशीमध्ये हा मुद्दा समाविष्ट केलेला आहे. मला माहिती आहे की असंख्य प्रेक्षक जे आहेत ते आपले ते ऊस दराच्या संदर्भात प्रश्न विचारत आहेत. परभणीमधील कारखान्याने 2,000 रुपये भाव दिला नाही. राहुल सर, बीड जिल्ह्यात उसाला भाव 2,000 रुपये आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे भाव कसे आहेत? अहो अडीच, राजेश फड असं विचारतात की अहो 2,500 रुपयाच्या पुढे कधी भाव मिळालेला नाही आहे. एकाने तुम्हाला असा प्रश्न विचारला अभिजित देशमुख यांनी की यावर्षी किती भाव देणार नॅचरल शुगर? त्याहीपेक्षा माझा थोडा वेगळा प्रश्न आहे की गेल्या वर्षीचा जो तुमचा दर आहे तो विदर्भ आणि मराठवाड्यातला सर्वाधिक दर आहे, 2900 समथिंग, 2750. हे कसं शक्य झालं? नाही, यामध्ये असं आहे की काय होतं, साखर उद्योगामध्ये FRP देणं हे तर कायदेशीर बंधन आहे. परंतु कारखान्याची कार्यक्षमता अत्यंत कार्यक्षमतेने आणि ट्रान्सपरंट पद्धतीने जर आपण कारभार करू शकलो तर मला असं वाटतं की त्यामध्ये जे काही सरप्लस निघतं, आमचा उत्पादन खर्च गेल्यानंतर, तर ते सगळं शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे. हे खरं मूळ सहकारी साखर कारखान्यातलं मुख्य गमक आहे. आणि आत्तापर्यंत सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला वापरला जायचा की एकूण कारखान्यामध्ये येणारं उत्पन्न, मग ते साखर विक्रीचं असेल, ऊस तुमचा बाय प्रोडक्ट बगॅसपासून वीज असेल, इथेनॉल असेल, या सगळ्यापासून एकूण आलेलं उत्पन्न वजा साखर तयार करण्याकरता, अल्कोहोल तयार करण्याकरता झालेला खर्च आणि जे शिल्लक राहील ते मग शेतकऱ्यांचा वाटा, ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण करतो. तो अलीकडे FRP आल्यामुळे FRPचा किमान दर द्यावा हे दंडक आहे. पण मला असं वाटतं की ज्या कारखान्यामध्ये साखर उत्पादनाबरोबर उपपदार्थ निर्मिती आहे, मग त्यामध्ये वीज निर्मिती असेल किंवा इथेनॉल निर्मिती असेल, या सर्व उपपदार्थ निर्मितीच्या माध्यमातून जर आपण गेलो तर निश्चितपणे आपण FRP तर देऊ शकतो, पण FRP मध्ये काही वाढसुद्धा निश्चित करू शकतो. ठीक आहे. निलेश वाघमारे, तुमचा जो प्रश्न आहे तो असा आहे की ऊसाचा दर हा साखरेच्या विक्रीपासून मिळणाऱ्या रकमेतून दिला जातो, पण कारखाना साखर विक्री, वीज निर्मिती, मळी, इथेनॉल, ऊस रोप विक्री करतात, त्यापासून सरप्लस उत्पादनाचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. हा प्रश्न आपण BB ठोंबरे यांना न विचारता त्या साखर कारखानदारांना विचारला पाहिजे. कारण तुम्ही काय सांगणार त्याबद्दल? का तुम्ही ते संघटनेच्या वतीनं काय मी बोलणार? काही सांगणार नाही त्यावर. 100 रुपये तुम्ही वाढवून दिले होते. नाही, मुख्य मुद्दा काय होता की खरं म्हणजे आम्ही दुष्काळी भागामध्ये आहोत. मराठवाड्यामध्ये सातत्याने दर 2-3 वर्षाला दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. आणि ह्या दुष्काळी परिस्थितीमध्ये आम्हाला ऊस जगवणं आणि त्याबरोबर कारखाना जगवणं हे अत्यंत
क्लिष्ट असं काम होतं आणि म्हणून आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून सातत्यानं ऊसाचं पीक हे ठिबक सिंचनावर आलं पाहिजे आणि ठिबक सिंचनाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. केंद्र सरकार राज्य सरकारांच्या किंवा त्यासाठीचे अनुदान आहेत, सबसिडी आहेत, परंतु शेतकरी काय करतो की ठिबक संच बसवायचा, केंद्राची राज्याची सबसिडी उचलायची आणि ते पुन्हा गुंडाळून झाडाला लावायचं. तर यामुळं खऱ्या अर्थानं जे ठिबक सिंचनाचं उद्दिष्ट आहे ते होत नाही आहे आणि म्हणून आम्ही मागच्या वर्षीपासून एक ठरवलं की आपल्या भागामध्ये ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही 100% अनुदान हे शासनाचं मिळवून दिलं. परंतु कारखान्याचं जे अनुदान आहे ते असे रोख स्वरूपात न देता आम्ही प्रतिटन 100 रुपये प्रमाणे त्या ठिबकवर जो ऊस पिकवला जाईल आणि तो ऊस गाळपास आल्यानंतर FRPपेक्षा किंवा आमचा अंतिम ऊस भाव जो असेल त्यापेक्षा जादा भाव म्हणून 100 रुपये प्रतिटन आम्ही दिला. आणि म्हणून यावर्षी आम्ही जे काही एकूण 10,500 हेक्टरमध्ये गाळप केलं, 8,10,000 टनाचं गाळप झालं, त्यातला 60% ऊस हा ठिबक सिंचनावरचा होता. आणि त्यामुळे ठिबक सिंचन बसवणाऱ्या शेतकऱ्यांना बंधनकारक केलं होतं की कसं? नाही, ठिबक सिंचन आम्ही व्हॉलंटरी केलं, पण आमचा प्रेमाची सक्ती होती की बाबांनो तुम्ही ठिबकवरच जा, कारण दुष्काळी परिस्थिती आहे. त्याच्या मागच्या वर्षी ऊस कारखाना ऊस नसल्यामुळं बंद करावा लागला आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी ही कन्सेप्ट स्वीकारली आणि त्यामुळं आत्ता आमच्याकडं 60% ऊस हा ठिबक सिंचन खाली आहे. मागच्या वर्षी 60% ऊसाला 100 रुपये जादा भाव, म्हणजे आमचा FRP प्रमाणे 2651 रुपये प्रतिटन आम्ही भाव दिला आणि ठिबक असणाऱ्या ऊसाला आम्ही 2751 रुपये भाव दिला. ठीक आहे. एक प्रेक्षक आहेत आपले सागर पाटील की साखर बाहेर देशात पाठवून आपण शेतकऱ्याला अधिकचा फायदा मिळवून देऊ शकतो का? आपल्याकडे लेवी संपली पण तरीही राज्य आणि केंद्र सरकारचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत का? नाही, यामध्ये रिस्ट्रिक्शन तर एक आहे की आता सध्या आपल्याकडं जे साखर विक्रीची जी सिस्टीम आहे ते रिलीज मेकॅनिझम आहे. म्हणजे केंद्र सरकार दर महिन्याला आपल्याला कोटा देतं. म्हणजे आम्ही जे 4 महिने 5 महिन्यामध्ये जे साखर तयार करून ठेवतो ते 5 महिने तयार झालेली साखर ही आम्हाला 14 महिने विकावी लागते. आणि त्यामुळं काय होतं की आपलं आता दुसरा या अनुषंगानेच एक मुद्दाम आपल्याला सांगायचा आहे की एक रकमी FRP द्या ही जी मागणी आहे शेतकरी संघटनेची, तर त्यामध्ये मुख्य अडचण आमची हेच आहे, एक रकमी द्यायला काही हरकत नाही, कारण माल विक्री झाल्याबरोबर आम्ही साखर विकू शकत नाही. आणि त्यामुळे मग जोपर्यंत साखर विक्री होत नाही तोपर्यंत एक रकमी FRP द्यायची कशी? आणि त्यामुळं सध्या काय परिस्थिती आहे की 14 महिन्यामध्ये साखर विक्री होते आणि त्यामुळं त्या बंधनामुळं आपल्याला टप्प्याटप्प्याने साखर विकावी लागते आणि टप्प्याटप्प्याने त्याचे पैसे उपलब्ध होतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक रकमी FRP देणं शक्य होत नाही, कारण आज जी साखर तयार होते त्या साखरेवर 75 ते 80% बँका कर्ज देतात. ते सुद्धा कमीत कमी जो बाजारातला दर असेल त्याप्रमाणे कर्ज मिळतं. त्या कर्जामधून जी रक्कम मिळते त्यामधून ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च 500 ते 700 रुपये पहिला द्यावा लागतो, कामगाराचा पगार द्यावा लागतो, बँका तर त्यांचं व्याज अगोदरच कापून घेतात, उत्पादनासाठी लागणारी केमिकल्स खरेदी करावी लागतात. म्हणजे हा उत्पादनानुषंगिक जो खर्च आहे हा साधारणपणे 1200 ते 1500 रुपये आम्हाला अगोदर करावा लागतो. आणि मग त्यामधून जे पैसे शिल्लक राहतात त्यामधून आपण पहिला हप्ता म्हणून साधारणपणे 60 ते 70% रक्कम आपण या ऊसाचा हप्ता 14 दिवसामध्ये आपण देतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये एक सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं आहे आणि व्यावहारिक दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. म्हणजे सरकार मंत्री बोलले त्यानंतर बऱ्याच तिखट प्रतिक्रिया आल्या त्याच्यावरती आणि पवार साहेबांनी सुद्धा थोडंसं हिंट केलं त्याबद्दल. नाही, कसं आहे की यामध्ये प्रतिक्रिया जर व्यवहार्य भूमिका समजून घेतली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये साखर कारखाने एक रकमी FRP देऊ शकत नाहीत. मागच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही कारखान्यांनी FRP देण्याचं घोषित केलं, काही कारखान्यांनी सुरुवात केली, पण कधीतरी आपण FRP एक रकमी दिलेली आहे का कुठल्या तरी कारखान्याने? नाही, मला नाही वाटत की कुठल्याही कारखान्यानं शेवटपर्यंत. काय होतं की पहिले 2 महिने FRP एक रकमी द्यायची आणि पुढच्या 2 महिन्याच्या शेतकऱ्याचं ऊसाचं बिलच द्यायचं नाही. म्हणजे ही पद्धतीमुळं तुम्ही अन्याय करताय शेतकऱ्यावर. त्यामुळं आज गुजरात राज्यामध्ये जो पॅटर्न आहे तो पॅटर्न जो महत्त्वाचा आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की केंद्र सरकारनं सुद्धा या विषयाच्या अनुषंगानं एक आपल्या नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स नेमला होता
आणि त्या टास्क फोर्समध्ये साखर उद्योगातले तज्ज्ञ होते, आर्थिक क्षेत्रातले तज्ज्ञ होते आणि या सगळ्या तज्ज्ञांनी तो जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टच्या मध्ये सुद्धा त्यांनी ही शिफारस केलेली आहे की FRP 3 हप्त्यामध्ये 2 हप्त्यामध्ये द्यावी आणि ती देत असताना त्या कारखान्यांना पैशाची उपलब्धता कशी होईल याबाबतच्या सुद्धा काही गाईडलाईन्स रिझर्व्ह बँकेनं द्याव्या. तशाच प्रकारची शिफारस CACPनं कृषी मूल्य आयोगानं सुद्धा केलेली आहे. आणि मग ह्या दोन्ही शिफारसीच्या आधारे केंद्र सरकारनं राज्य सरकारांच्या व्ह्यूज मागवलेल्या आहेत, राज्य सरकारच्या शिफारसी मागवलेल्या आहेत आणि त्या शिफारसीसाठी राज्य सरकारने एक कमिटी स्थापित केलेली आहे साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आता ही शिफारस गेलेली आहेत आणि त्या शिफारशीमध्ये अशी शिफारस केलेली आहे की पहिला हप्ता साधारणपणे 60 ते 70% द्यावा. दुसरा हप्ता हंगाम बंद झाल्याबरोबर साखर उतारा जो काही या हंगामाचा येईल तो निश्चित झाला की जूनपर्यंत द्यावा आणि तिसरा हप्ता हे साखर वर्ष आमचं 30 सप्टेंबरला संपतं त्यामध्ये द्यावा. ठीक आहे. अभिजित देशमुख, तुम्ही तो प्रश्न रिपीट केला आहे तर मी थोडा आणखी ब्रॉडर करतो. शाहू महाराज कोल्हापूर 2993 या वर्षीचा भाव एक रकमी जाहीर केला. ओके, फाईन. अभिजित देशमुखांनी तोच प्रश्न तुम्हाला रिपीट विचारला की यावर्षी नॅचरलचा काय भाव राहणार. मी थोडा ब्रॉड करतो की ही जी काही तुम्ही म्हणताय की ऐतिहासिक सगळं वर्ष दिसतं आपल्याला, साधारणपणे हे जे शेतकरी सभासद महाराष्ट्रातले तुम्हाला बघतायत आता किंवा बघतील, हा व्हिडिओ व्हायरल होईल, त्यांना आपण काय सांगू? टेंटेटिव्ह FRP पेक्षा अधिक भाव मिळणं शक्य आहे का आणि ती रेंज काय राहील? नाही, यावर्षी काय झालं, एकतर केंद्र सरकारनंच FRPची किंमत वाढवलेली आहे. म्हणजे मागच्या वर्षी 2800चा यावर्षी 2900 रुपये भाव केलेला आहे. म्हणजे 100 रुपयामध्ये त्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि मगाशी मी जसं सांगितलं की साखरेचे भाव जर 3500 रुपये किमान एक्स फॅक्टरी मिळाली आम्हाला आणि इथेनॉलच्या भावामध्ये एक 5 रुपयाची जर केंद्र सरकारनं वाढ केली तर यावर्षी FRP निश्चितपणे सर्वच कारखाने देऊ शकतील आणि FRP शिवाय सुद्धा ज्यांच्याकडं इथेनॉल आहे, तुमचं पॉवर जनरेशन आहे ते कारखाने निश्चितपणे थोडी बहुत रक्कम जास्त देऊ शकतील. पण किमान FRP देण्यासाठी काही फारसा प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही. ठीक आहे. एक प्रश्न नेहमी असतो आणि आपल्या प्रेक्षक आहेत सागर पाटील, त्यांनी आता तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे. खरं म्हणजे आत्तासुद्धा ज्या वेळेला FRPचा विषय आला त्यावेळेला गुजरात मॉडेलची चर्चा झाली. ते असं विचारतात की गुजरातमध्ये जो भाव आहे तोच महाराष्ट्र का नाही देऊ शकत? त्याचं मुख्य कारण असं आहे की गुजरातमधले कारखाने कर्ज काढत नाही आहेत. कारण त्यांच्याकडं सभासदांच्या कोट्यावधीच्या ठेवी आहेत आणि त्या ठेवी नाममात्र 4% 5% ठेवतात. आज आपण महाराष्ट्रातल्या कारखान्याचं आर्थिक आढावाचं पुस्तक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दरवर्षी प्रकाशित होतं. आपण त्याचा जर अभ्यास केला तर महाराष्ट्रातल्या कारखान्यांचा व्याज प्रतिपोत्याला व्याज हे 250 रुपयापासून 500 रुपये प्रतिपोते आपण व्याज देतो आहे आणि हे मुख्य कारण आहे. आणि दुसरी गोष्ट, एक रकमी FRP देताना पुन्हा आम्हाला कर्जाचा डोंगर उभा करावा लागतो. त्या ठिकाणी आपण गुजरातमधला पहिला हप्ता हा साधारणपणे 800 ते 1000 रुपये असतो आणि त्यानंतर मग ते टप्प्याटप्प्याने देतात. म्हणजे मेजर रक्कम ही शेवटच्या हप्त्यामध्ये दिली जाते आणि त्यामुळं कारखान्याला व्याजाचा भुर्दंड कमी बसतो आणि म्हणून त्यांना ते शक्य आहे. असं आहे दीपक बारसकर, तुम्ही हा प्रश्न विचारला की मराठवाड्यामधील साखर उत्पादक शेतकऱ्यांची लूट का होते. त्याच्यासाठी ठोंबरे साहेब हे काही योग्य व्यक्ती नाही आहेत की ज्यांना मी हा प्रश्न विचारावा. हा राजकीय प्रश्न आहे आणि मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे की नॅचरल शुगरसारखा एक कारखाना जर सोडला तर मग मराठवाड्यातल्या साखर कारखान्याच्या अवस्थेबद्दल न बोललेलं बरं. पण त्याला जोडूनच लगेच योगेश हाजगुडे नावाचे आपले प्रेक्षक आहेत, त्याने असा तुम्हाला प्रश्न विचारला की जे गुजरातमध्ये होतं तुम्ही त्याबद्दल स्पष्टीकरण दिलंय, पण कर्नाटकमध्ये सुद्धा काही साखर कारखाने चांगला भाव देतात. आता मला वाटतं रेणुका शुगरचं आहे असं नाही. माझ्या माहितीप्रमाणे कर्नाटकमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्यापेक्षा कोणी भाव जास्त देत नाही आहे. तसं आपल्याला काही माहीत असेल तर नाव सांगितलं तर लक्षात येईल, पण जनरली त्यांचा भाव हा महाराष्ट्रापेक्षा कमी असतो. ठीक. मी जरा आता साखर आणि याच्यात थोडं बाहेर पडून जरा थोडंसं पॉलिसी मॅटर्सवरती बोलतोय. पॉलिसी मॅटर असं आहे की आज देवेंद्र फडणवीस हे सहकार मंत्र्यांना जाऊन भेटले. त्यांच्या मागण्याचे तपशील माझ्याकडे आहेत. तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे स्टँड अलोन ज्या इथेनॉलच्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यापासूनचं जे इयर डिस्टन्सचा मुद्दा आहे. खरं म्हणजे वाजपेयी सरकार ज्या वेळेला होतं आणि महाराष्ट्रामधून गोपीनाथ मुंडे यांनी तो पुढाकार घेतला होता. एकतर अशा पद्धतीच्या साखर कारखान्यांना परवानग्या देण्यासंदर्भातली जी पूर्वीची राज्य सरकारची भूमिका होती ती बदलली. आता एक नवीन भूमिका येताना दिसते. ती अशी आहे की स्टँड अलोन ज्या इथेनॉलच्या फॅक्टरीज आहेत त्याचं जे एअर डिस्टन्सिंग आहे, तुम्हीच मगाशी म्हणालात की 15 किलोमीटर केंद्रीय पातळीवरती आहे, महाराष्ट्रात 25 किलोमीटर आहे.
आज तो एक महत्त्वाचा मुद्दा ठरताना दिसतोय. आज देशाच्याच सहकार मंत्र्यांना विरोधी पक्षनेत्यांनी ते साकडं घातलंय आणि इतकी मोठी पॉवरफुल मंडळी ज्यावेळेला या विषयावरती चर्चा करत असतात त्यावेळेला त्यातनं पॉझिटिव्ह आउटकम येण्याची दाट शक्यता असते. तुमचं काय मत? नाही, यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की हा जो ऊस दर नियंत्रण कायदा जो झाला 1966ला, तो कायदा करत असताना त्यावेळेच्या मंडळींनी ह्या ऊस उद्योगा म्हणजे साखर उद्योगाबद्दलचा फार गांभीर्यानं आणि अत्यंत दीर्घकालीन अभ्यास केलेला आहे. कारण ह्या साखर उद्योग जो आहे, हा साखर उद्योग हा अशा कच्च्या मालावर आधारित आहे की तो नाशवंत माल आहे. तो माल कापूस गिरण्यासारखा कापूस गोडाऊनमध्ये साठवून ठेवून गिरणी चालवतं तसंच कारखाना चालणार नाही. त्यामुळं तुम्हाला जिथं ऊसाचं उत्पादन होतं त्या भागामध्ये कारखाना उभा करावा लागतो आणि त्या भागामध्ये ऊसाची उपलब्धता त्या कारखान्याला ॲश्युअर्ड झाली पाहिजे, त्याला हमीच झाली पाहिजे की एवढा ऊस नक्की त्यांना मिळेल. आपण पाहतोय की आता 15 किलोमीटरचं केंद्र सरकारचं जे अंतर होतं ते गेल्या 15 वर्षापूर्वी राज्य सरकाराने ते 25 किलोमीटर केलं. त्याचं मुख्य कारण असं होतं की 15 किलोमीटरमध्ये जे कारखाने उभा राहिले त्या कारखान्यांनासुद्धा अत्यावश्यक असणारा किमान कच्च्या मालाचा पुरवठा होत नाही आहे आणि म्हणून ते अंतर 25 किलोमीटर करावं लागलं. आज हा जो मुद्दा आपण आता सांगताय, मला त्याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती नाही आहे, परंतु यापूर्वी या बाबतीमध्ये आमदार पियुष गोयल साहेबांच्याकडनं काही पत्रव्यवहार राज्य सरकारला झाल्याचं ऐकिवात आहे आणि मी बिस्माचा अध्यक्ष म्हणून आम्हालाही साखर आयुक्तांनी विचारणा केलेली आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोट्यावधी रुपयाची भांडवली गुंतवणूक करून, मग ते सहकारी क्षेत्रातले असले तरी ती जनतेचा पैसा आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये असले तरीसुद्धा तोही जनतेचा पैसा शेअरच्या माध्यमातून आलेला आहे, बँकांचं कर्ज घेऊन आपण हे केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका कारखान्याला आवश्यक असणारा त्याच्या क्षमतेप्रमाणाचा ऊस हमी न त्याला मिळाला पाहिजे म्हणून जे कार्यक्षेत्र निर्धारित केलेलं आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये आपण जर स्टँड अलोन डिस्टिलरीच्या नावाखाली त्यांना ऊस गाळपाची परवानगी दिली तर त्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या कारखान्याला रॉ मटेरियल पुरवठ्याची हमी मिळणार नाही आणि त्यामुळं कोट्यावधी रुपये गुंतवणुकीचे हे सगळे कारखाने आर्थिक संकटामध्ये येतील, कारखाने बंद पडतील. आणि त्यामुळे आमची प्रामाणिक विनंती केंद्र सरकारला, राज्य सरकारला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज घडीला गेल्या 50-60 वर्षापासून आलेली ही कार्यप्रणाली की ज्या माध्यमातून 50% 15 किलोमीटरचं डिस्टन्स आपण ते 15 किलोमीटरचं डिस्टन्स कायम ठेवलं पाहिजे आणि त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जे काही स्टँड अलोन डिस्टिलरी असतील, आता याच्याबरोबर दुसऱ्या लोकांचा आणखी मागणी वाढलेली आहे. आमच्याकडे काही लोकांची मागणी आहे की गुळ पावडरचे कारखाने 1,500-1,500 टन क्षमतेचे कारखाने उभा केले आणि त्यांचंही असं म्हणणं आहे की मग आम्हाला इथेनॉल निर्मिती करायची आहे, मग आम्हालासुद्धा तो परवाना तुम्ही द्या आणि मग 15 किलोमीटरची अट शिथिल करून आम्हाला पण सवलती द्या. तर अशा पद्धतीनं जर झालं तर देशभरामध्ये जे अस्तित्वामध्ये असणारा साखर उद्योग आहे, एवढी कोट्यावधीची गुंतवणूक आहे, ही सगळी गुंतवणूक अडचणीमध्ये येईल आणि त्यामुळं एकमेकाचे गळे कापण्याची स्पर्धा निर्माण होऊन संपूर्ण उद्योग आणि अल्टिमेटली शेतकरी अडचणीत येईल. ठीक आहे, पण याच्यातनं एक लगेच उपप्रश्न असा तयार होतो की गॅट गेलं आणि नंतर आपण खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये गेलो. खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रोटेक्टिव्ह सेक्टर असणं, विशेषतः जे कृषी मालाच्या संदर्भातलं आहे, हे जागतिक व्यवहारालाही मान्य नाही आहे, जागतिक व्यापारालाही मान्य नाही आहे. कुणीतरी हा प्रश्न तुम्हाला विचारणारच आहे, आज नाही तर उद्या हे होणारच आहे. नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये प्रोटेक्टेड किंवा अनप्रोटेक्टेड हा भाग नाही आहे. आम्ही गॅटच्या किंवा खुल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधामध्ये अजिबात नाही आहे. यामध्ये त्या उद्योगाचं स्वरूपच अशा प्रकारचं आहे की त्या उद्योगाच्या कच्च्या मालाचं तुम्ही संरक्षण जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत उद्योग सक्सेस होणार नाही. म्हणजे हे काही संरक्षण किंवा हा जो डिस्टन्सचा भाग आहे हा फक्त भारत सरकार आपल्या देशामध्येच नाही आहे, तर अनेक परदेशामध्ये सुद्धा अशा प्रकारचे कायदे आहेत की ज्या अंतर्गत त्यांनी त्या साखर उद्योगासाठी कच्च्या मालाचं क्षेत्र आरक्षित केलेलं आहे. थायलंडसारखा भाग असेल, इतर काही राज्य आहेत की देश आहेत की ज्या देशामध्ये हा उद्योग विकसित झाला आणि ते विकसित करत असताना त्या उद्योगाला हमीचं रॉ मटेरियल मिळालं पाहिजे याचं संरक्षण त्या शासनानं केलेलं आहे.
राजकुमार सी पाटील, साखर उद्योगात ऊसाच्या रसापासून हायड्रोजन गॅस निर्माण करावा असं श्री शरद पवार यांनी सांगितलं. मी आज या कारखान्याला यासाठीच व्हिजिट केली की इथे एक CNGचा प्रोजेक्ट होतोय. तो तुम्ही उद्या ABP माझावरती तुम्ही तो बघणार आहात, कारण मी तो शूट केलेला आहे आणि तो सविस्तर मी तुम्हाला दाखवेन. त्याच्यामध्ये त्यांनी एक ट्रॅक्टर इथून पाठवलेला आहे की ज्याच्यावरती CNGची किट फिट होतीये. तीही मी तुम्हाला त्याची ट्रायल करून दाखवेल, कारण गेल्या 1.5 महिन्यापासून माझा वैयक्तिक फोकस हा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसवरती आहे. जिथे जिथे महाराष्ट्रात असे प्रयोग होतात त्या प्रत्येक प्रयोगाला माध्यम म्हणून आपण किती सपोर्ट करू शकतो अशी आमची ती भूमिका आहे. आणि म्हणूनच तुम्ही प्रिसिजनचा मुलाखत बघितली असेल, म्हणूनच तुम्ही बालाजी अमाईंची मुलाखत बघितली असेल, म्हणूनच तुम्ही ते LHPची मुलाखत बघितली असेल. शेवटचा प्रश्न आहे की हे सगळे जे बदल घडत आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या संदर्भातले पत्रव्यवहार असतील, त्यातलं राजकारण थोडं आपण बाजूला ठेवू, पण ज्याला आपण ग्रीन एनर्जी म्हणतो त्या ग्रीन एनर्जीच्या दृष्टीनं जर केंद्र सरकार विचार करत असेल, सो इट इज बाउंड टू हॅपन सम चेंजेस. डेफिनेटली, आणि ते झाले पाहिजेत. आम्ही तर आता या मताचे आहोत की यापुढं साखर उद्योग हा साखर उद्योग राहणार नाही आहे. यापुढं खऱ्या अर्थानं हा सगळा उद्योग हा ग्रीन फ्युएल म्हणजे हरित ऊर्जा या संकल्पनेखाली तो आला पाहिजे. आणि या हरित ऊर्जेच्या माध्यमातून जगामध्ये आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेची तुटवडा भासतोय. खाणीतला कोळसा संपतोय, खाणीतलं तेल संपतंय, गॅसेस संपत आहेत आणि या सर्व ऊर्जेचं रूपांतर आता पुनर्निर्मित ऊर्जा रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की या रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचं मुख्य स्रोत हे ऊस आणि शेतीमधली पिकं आहेत. आज CNGच्या बाबतीमध्ये आपण बोलतोय आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण जो प्रश्न मगाशी सांगितला खरं म्हणजे ग्रीन हायड्रोजन. आणि ग्रीन हायड्रोजन ही संकल्पना आता जगामध्ये आत्ताशी नावारूपाला आलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आज जगामध्ये प्रदूषणमुक्त फ्युएल म्हणून या ग्रीन हायड्रोजनचा स्वीकार केला जातो आहे. आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की आम्ही एका परदेशी कंपनीबरोबर या ग्रीन हायड्रोजन उत्पादनाच्या बाबतीमध्ये तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याचा करार येत्या महिन्याभरामध्ये करतो आहे. आणि आमच्या परिसरामध्ये जेवढा म्हणून शेतीचा कचरा असेल, ॲग्रिकल्चरल वेस्ट आहे, म्युन्सिपल वेस्ट आहे आणि ऊसाची पाचट आहे, ऊसाचा भुस्सा आहे, जे म्हणून टाकाऊ आहे त्या सगळ्या टाकाऊपासून किमान 1500 ते 2000 कोटी रुपयाचा प्रकल्प या कंपनीच्या माध्यमातून या आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या परिसरामध्ये आम्ही करतो आहे. आणि त्यामधून ग्रीन हायड्रोजन आणि एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन ह्या निर्माण करण्याचा एक संकल्प आहे. आणि मला असं वाटतं की साखर उद्योगाच्या माध्यमातून यापुढं आता इथेनॉल, बायो CNG आणि ग्रीन हायड्रोजन ही त्रिसूत्री घेऊनच आपल्याला पुढं जावं लागेल. आणि या त्रिसूत्रीच्या माध्यमातून मगाशी एका शेतकऱ्यानं जो प्रश्न केला की आपल्याला ऊसाला 3500 रुपये, मला असं वाटतं की आम्ही जर ग्रीन हायड्रोजन आणि रिन्युएबल एनर्जी 100% ऊस जर आम्ही पुनर्निर्मित ऊर्जा निर्मितीसाठी जर वापरला तर आम्ही भाव हा 5000 रुपये टनापर्यंत सुद्धा देऊ शकू. इतकी शक्ती, इतकी ताकद या ऊसामध्ये आहे. आणि प्रश्न तुमचे संपत नाहीत, माझ्याकडे वेळ कमी आहे. प्रत्येक कारखान्यात CNG प्रकल्प बसू शकतो का? हो, प्रत्येक कारखान्यामध्ये CNG प्रकल्प होतो. CNGसाठी डिस्टिलरीच असावी असं नाही आहे. CNGला जास्तीत जास्त उत्पादन मिळतं ते प्रेसमडपासून, जे मळी आहे आमच्याकडे त्यापासून मिळतं, गटारीतलं घाण पाण्यापासून मिळतो, डिस्टिलरीच्या स्पेंट वॉशपासून मिळतो. आणि सगळ्या गटारीतल्या घाण पाण्यापासून मध्यंतरी वाद झाला होता त्यावरती पंतप्रधान बोलल्यानंतर. खरं म्हणजे त्या गटारीतल्या घाण पाण्यामध्ये सुद्धा फार एनर्जी आहे, ऊर्जा आहे, मिथेन आहे. आणि ते शेवटी आज बायो CNG म्हणजे काय 100% इथं मिथेन आहे. आणि त्यामुळं इथून पुढं आपल्याला शेतातला काडी कचरा असेल किंवा या सगळ्या ॲग्रिकल्चरल वेस्ट आणि म्युन्सिपल वेस्ट यापासून CNG आणि ग्रीन हायड्रोजन आपण कार्य करू शकू. खूप प्रश्न आलाय, अनेक जणांनी विचारलाय, म्हणून शेवटचा विचारतो की बरेच जण असं विचारतात की ऊस वाहतुकीसाठीचा जो दर आहे तो वाढणार आहे का, वाढण्याची शक्यता आहे का, कारण डिझेलचे दर वाढलेले. खरं म्हणजे आता आमचा प्रयत्न आहे की डिझेलच्या ऐवजी आता CNGवर ऊस वाहतुकीची वाहनं चालली पाहिजेत. आणि त्यामध्ये आज डिझेल 100 गाठलं तर हे डिझेल
च्या ऐवजी आता मगाशी आपण उल्लेख केला त्याप्रमाणे आमचं ट्रॅक्टर आता येतं आहे एक सॅम्पल बेसिसवर. आम्ही आमच्या सगळ्या सभासदांना आव्हान केलं आहे की आम्ही 5,000 ट्रॅक्टरना CNG किट बसवून घेतो आहे आणि हे CNGचे जर ट्रॅक्टर वाहतुकीला आले तर आज 1 लिटरमध्ये जेवढी तुम्ही वाहतूक करताय 5 किलोमीटर 7 किलोमीटर तर CNGमध्ये 1.5 त्याचा तुम्हाला ॲव्हरेज मिळेल आणि त्याची किंमत 50% राहील. 55 रुपये प्रयत्न ते आहे 60 रुपयामध्ये निश्चितपणे आपण देऊ शकू. थँक्यू सर. थँक्यू, धन्यवाद. खूप खूप आभारी आहे मी तुमचा. मला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचे, कारण तुमची संख्या वाढतेच आहे, मला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं एवढ्या कमी वेळात घेणं शक्य नाही आहे. पण मी ॲश्युअर करतो की तुम्ही या व्हिडिओखाली तुमचे प्रश्न टाका. त्यांनी मगाशी एक त्रिसूत्री सांगितलेली आहे साखर कारखान्यासाठी. मी त्यांना हा प्रश्न विचारला, त्यांनी त्याचं उत्तरही दिलं. पण माझ्या मते ज्या पद्धतीचं आर्थिक जागतिक राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये साखर कारखान्यासमोर भविष्यामध्ये सुद्धा आता 15 किलोमीटरच्या एअर डिस्टन्सचा मुद्दा आला आहे. त्याशिवायचे अनेक खूप मोठे मोठे आव्हानं असणार आहेत. श्री शेखर गायकवाड यांनी जे मला मुलाखतीमध्ये सांगितलं की किमान 40 ते 45 साखर कारखाने असे आहेत महाराष्ट्रातले की जे पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले आहेत. इनफॅक्ट त्यांचं असं वर्जन होतं की महाराष्ट्रातली साखर कारखानदारी ही ना ऊस उत्पादकांना परवडते, नॅचरल शुगरचा आपण अपवाद करू, ना ती साखर चालवणाऱ्या साखर कारखानदारांना परवडते. पण ती परवडण्यासाठी काय करायला हवं हे श्री बीबी ठोंबरे आणि नॅचरल शुगरने दाखवलं आहे. म्हणूनच मी इथे येऊन हा प्रयत्न केला की CNG सारखं नवीन काही गोष्ट घडत असेल तर ते आपण सांगूया. तुमचे सगळे प्रश्न पुन्हा एकदा पोस्ट करा. मी पुन्हा एकदा प्रयत्न करेन की ज्या वेळेला मी इथे पुन्हा येईल ट्रॅक्टर बघण्यासाठी आणि CNG बघण्यासाठी, त्यावेळेला ते प्रश्न मी पुन्हा श्री बीबी ठोंबरे यांना विचारेन. थांबूया आपण इथे. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. टेक केअर, बाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.